गुड इव्हिनिंग मित्रांनो, गुड इव्हिनिंग. प्लीज एकदा चेक करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का. जे विद्यार्थी लाईव्ह असतील त्यांनी एकदा चेक करा बरं. गुड इव्हिनिंग. जे विद्यार्थी लाईव्ह असतील त्यांनी एकदा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का चेक करा. ओके, चला. गुड इव्हिनिंग. ऑल क्लिअर आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या श्रावण सर इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून मी स्वागत करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनला मी सुरुवात करतो. काल मी सगळ्यांना ह्या ठिकाणी व्हिडिओची लिंक शेअर केली होती, तुम्ही थंबनेल पण बघितलं असणार आणि त्यासाठीच तुम्ही ह्या ठिकाणी लाईव्ह आला असणार. प्रत्येक विद्यार्थ्याला जो हे लेक्चर लाईव्ह बघतोय त्याला एकच रिक्वेस्ट आहे की थोडा वेळ काढा. मॅक्झिमम तुमचे 30 मिनिटं मी ह्या ठिकाणी घेणार. 30 मिनिटं तुम्हाला शेवटपर्यंत हे लेक्चर बघायचं आहे. मी लेक्चर झाल्या हे लेक्चर प्रायव्हेट करणार आहे. याचं फक्त एकच कारण आहे की जर मी आजच्या 30 मिनिटाच्या ह्या लेक्चरसाठी मी पूर्ण माझा दिवस जर का ह्या ठिकाणी वेळ दिलेला आहे हे प्लॅनिंग करण्यासाठी, तुम्हाला गाईड करण्यासाठी, तर मला फक्त एवढी इच्छा आहे की तुम्ही स्वतःमध्ये चेंज आणण्यासाठी ॲटलिस्ट 30 मिनिटं लाईव्ह असावेत. आणि जर तुम्हाला हे 30 मिनिटं पण लाईव्ह वेळ काढता येत नसेल तर मग त्या गोष्टीला काही अर्थ नाही. मी या अगोदर पण काही सेशन कंडक्ट केले ज्यामध्ये 21 दिवस मी तुमच्यासोबत प्राणायाम आणि ध्यान या सिरीज सुरू केली होती. तर अगदी सुरुवातीला जो विद्यार्थ्यांचं मोटिवेशन असतं हे मोटिवेशन हळूहळू कमी होत जातं आणि लास्टला अगदी बोटाला मोजता येतील एवढे विद्यार्थी या ठिकाणी उरतात. आणि खरं सांगू अशीच मुलं सिलेक्शन लिस्टमध्ये असतात. तर तुम्हाला वेगळं काहीच करायचं नाही आहे. फक्त 30 मिनिटं मी जे काही बोलतोय ते व्यवस्थित ऐका. जर जवळ तुमच्या नोटबुक असेल, पेन असेल, तर जे काही मी तुमच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, ज्या तुमच्या कामाच्या असतील त्या तुमच्या नोटबुकवरती लिहिण्याचा प्रयत्न करा. हे सेशन फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. मागच्या काही वर्षापासून तुम्ही अभ्यास करताय, एका ठराविक ट्रॅपमध्ये, एका ठराविक रेंजमध्ये तुम्ही अडकलात, तिथून पुढे जाता येत नाही, सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येत नाहीये, स्वतः प्रयत्न करून बघितलेत, तर मी तुम्हाला मदत करेल. पण तुम्ही मदत घ्यायला रेडी असले पाहिजे, हे लक्षात घ्या. ज्या वेळेस शिष्य तयार होतो गुरु त्याला लगेच येऊन भेटत असतो. पण तुमची शिकण्याची ती तयारी असली पाहिजे. आणि ती तयारी 1 दिवस 2 दिवस 3 दिवस नाही, तर जोपर्यंत तुमचं नाव ह्या ठिकाणी सिलेक्शन लिस्टमध्ये येत नाही तोपर्यंत असली पाहिजे. मी नेहमी जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांचा फोटो असेल, त्यांची रील्स असेल, त्यांची इन्फॉर्मेशन असेल, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी शेअर करतो. याचं एकच कारण असतं की तुम्हाला त्यातनं एक मोटिवेशन मिळावं. पण खरं सांगू राजांनो, सेल्फ मोटिवेशन हे खूप गरजेचं असतं. तुमची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती तुम्हाला जशी तयार करते ते मोटिवेशन खूप गरजेचं असतं. तर त्यामुळे आजचं सेशन मला वाटतं तुम्ही ॲटलिस्ट 30 मिनिटं व्यवस्थित बघावं. त्यातनं काही गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही घ्याव्यात आणि त्या पद्धतीने काम करावं. मी तुम्हाला नक्कीच सांगेल तुम्हाला याचा फायदा 101% होईल. तर मी जे काही सेशन आहे ते सेशन अशा पद्धतीने अरेंज केले. बघा, एक कन्सेप्ट मॅप मी तुम्हाला आधी दाखवतो, एक मेमरी मॅप मी तुम्हाला दाखवतो. तर जवळजवळ 6 सब टॉपिकमध्ये मी या सेशनला डिवाइड केलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगेल की ह्या वर्षामध्ये 2026 मध्ये जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ते गोल, ते ध्येय अगदी स्पष्ट आणि निश्चित करा. म्हणजे काय की एक छोटीशी नोटबुक करायची आणि त्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहा, बी स्पेसिफिक लिहा की तुम्हाला कोणत्या लेवलची पोस्ट पाहिजे. तुम्हाला CA लेवलची पोस्ट पाहिजे, तुम्हाला JEE लेवलची पोस्ट पाहिजे, तुम्हाला AE लेवलची पोस्ट पाहिजे. तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटमध्ये इंटरेस्टेड आहात त्या डिपार्टमेंटचं नाव लिहा. गोष्टी क्लिअर असू द्या, एकदम स्पष्ट असू द्या. आणि जर ह्या गोष्टी जर क्लिअर नसतील तर मला ॲटलिस्ट एक सरकारी नोकरी पाहिजे असं तरी स्वतःच्या रायटिंगमध्ये लिहा. एक छोटीशी डायरी आपली स्पेशल ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा आपण ध्येय निश्चितीबद्दल बोलू. नंबर 2 आपला असणार ह्या ठिकाणी रिसोर्सेस. जर अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाचा रोल ह्या ठिकाणी कोण प्ले करत असेल तर तुमच्याकडे असणारे रिसोर्सेस. तर सेकंड डिस्कशन असणार आपलं रिसोर्सेसवरती. त्यानंतर तिसरं जे काही डिस्कशन असेल आपलं ते असणार की आपण ह्या ठिकाणी एक स्ट्रॅटेजी, एक प्लॅन आपण डेव्हलप कसा करायचा
त्याबद्दल आणि इथे मी तुम्हाला खूप मदत करणार आहे, कशी ते तुम्हाला मी सांगतोच. त्यानंतर चौथा जो काही टॉपिक असेल आपला तो रिव्हिजन आणि प्रॅक्टिसचा असणार. रिव्हिजन आणि प्रॅक्टिस हे खूप क्रुशियल रोल ह्या ठिकाणी प्ले करत असतात. ज्या मुलाला रिव्हिजनचा फंडा समजला तो विद्यार्थी या ठिकाणी कॉन्फिडन्स डेव्हलप करतो अभ्यासामध्ये आणि त्याचं सिलेक्शन सुद्धा होतं. नेक्स्ट आहे मॉक टेस्टची तयारी करणार आणि त्यातनं कशा पद्धतीने जास्तीत जास्त फायदा करून घेणार. आणि काही गोष्टी जनरल गोष्टी असतात पण त्या डेली लाईफमध्ये जर तुम्ही केल्यात तर तुमची स्मरणशक्ती वाढते, तुमचा फोकस वाढतो, तुमचा आत्मविश्वास वाढतो. अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही रोज करायला हव्यात असं मला वाटतं. तर अशा 6 सब टॉपिकमध्ये आजचं आपलं सेशन असणार आहे. ठीक आहे. सो आता मी सुरू करतो 1 बाय 1. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की जो प्लॅनिंगचा पार्ट आहे, जो प्लॅनिंग आहे, जी योजना आपल्याला तयार करायची पुढच्या 6 महिन्यासाठी, तर यासाठी मी तुम्हाला नक्की या ठिकाणी मदत करेल. पण ती मदत मी ह्या विद्यार्थ्यांना करणार जी विद्यार्थी आपली एमपीएससी सरळ सेवा न्यू पॅटर्न लाईव्ह बॅच मध्ये असणारे विद्यार्थी आहेत. या मुलांना मी एमपीएससी सरळ सेवा बॅच सोबत टीसीएस आयबीपीएस ची बॅच सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केलेली आहे. लवकरच मी आता टायपिंगला क्वेश्चन दिलेले आहेत एमपीएससी पीवायक्यू सिरीज 2011 ते 2022 पर्यंतचे. ही पूर्ण पीवायक्यू सिरीज पण मी ह्या विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करणार आहे. आणि सोबतच आता ही बॅच कंडक्ट होईपर्यंत मी ह्या ठिकाणी एक नवीन गोष्ट सुरू करतोय, जी काय आहे की दर संडेला एक प्रॉपर शेड्यूल आठवड्याभराचं विद्यार्थ्यांना द्यायचंय, जे विद्यार्थी आपल्या ह्या बॅचमध्ये एनरोल असतील त्यांना. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आधी एक गोष्ट समजून घ्या की जेवढ्याही सरळ सेवेच्या परीक्षा मी तुम्हाला काय म्हटलं, आपल्याला टार्गेट सेट करायचंय. मग ते टार्गेट सेट करायचे, गोल सेट करायचं, त्या अगोदर आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजे. मी इथं सरळ सेवा परीक्षाबद्दलच बोलेल. ठीक आहे, सरळ सेवा परीक्षाबद्दल बोलेल. तर काही परीक्षा ह्या अजूनही टीसीएस आणि आयबीपीएस मार्फत घेतल्या जाणार आहेत. तुमच्यापैकी खूप विद्यार्थ्यांना माहिती आहे, ज्यांना माहिती नसेल त्यांच्या लक्षात येतील ह्या गोष्टी की जेवढेही म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आहेत, महानगरपालिका आहेत, त्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या टीसीएस आयबीपीएस मार्फतच होणार आहेत. सध्या नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, झेडपी, म्हाडा असेल, एमआयडीसी असेल, सिडको असेल, यासोबत महाट्रान्सको, जनको, डिस्कॉम यांच्या ज्या परीक्षा आहेत या अजूनही या टीसीएस आयबीपीएस एक्झाम कंडक्टिंग बॉडी मार्फतच होणार आहेत. पण आपल्या ह्या जवळजवळ 5 ते 6 विभागाच्या परीक्षा ज्या आहेत त्या एमपीएससी मार्फत होणार, ज्यामध्ये पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटच्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पोस्ट असतील. डब्ल्यूआरडी, डब्ल्यूसीडी, टाउन प्लॅनिंग, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, लँड रेकॉर्ड डिपार्टमेंट आहे, तर यांच्या परीक्षा ह्या एमपीएससी मार्फत होणार. ठीक आहे, हे लक्षात घ्या. असू द्या. सो हे एमपीएससी सरळ सेवेमध्ये ह्या परीक्षा येतात आणि टीसीएस आयबीपीएस पॅटर्न मार्फत ह्या एक्झाम कंडक्ट होतील. आपल्या बॅचमध्ये ह्या दोघांचा सिलेबस मी या ठिकाणी कव्हर करणार आहे. ठीक आहे, हे क्लिअर असू द्या. हे मी यासाठी सांगितलं की तुम्हाला हे स्पष्ट असू द्या की नेमकं तुम्ही या ठिकाणी कोणत्या परीक्षेची तयारी करणार आहात. एक गोष्ट लक्षात घ्या, याच्या अगोदर जर तुम्ही मागचा थोडा डेटा अनालाइज केला, जर एका डिपार्टमेंटची सपोज फॉर एक्झाम्पल महाडाची परीक्षा आहे, तर महाडाच्या परीक्षेचं नोटिफिकेशन येणं, त्याचा सिलेबस येणं, ती परीक्षा होणं, त्यानंतर पहिली आन्सर की, दुसरी आन्सर की, रिझल्ट लागायचा आणि पोस्टिंगमध्ये जवळ कमीत कमी 1 वर्ष वेळ सहज निघून जातो. एका डिपार्टमेंटची परीक्षा व्हायला 1 वर्षाचा वेळ सहज निघून जातो. पण जर का सपोज आता या सगळ्या 6 डिपार्टमेंटची परीक्षा जर एकाच एमपीएससी मार्फत एकाच एक्झाम थ्रू होणार असेल तर एका वर्षामध्ये या 6 डिपार्टमेंटच्या रिक्रुटमेंट होऊन जातील. म्हणजे थोडक्यात काय की नंबर ऑफ पोस्ट या ठिकाणी जास्त असणार, नंबर ऑफ पोस्ट जास्त असतील. जे की मागे तुम्ही 100, 150, 200 पोस्टमध्ये खेळत होता, आता नंबर ऑफ पोस्ट जास्त असल्यामुळे आणि सोबतच जी टॉपर मुलं प्रत्येक रिझल्टमध्ये दिसायची, आता इथं असं होणार नाही. त्यामुळे इथं बरेचसे चान्सेस आपले सिलेक्शनचे वाढून जातात. तर माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, जे पण या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, खास करून सरळ सेवेची तयारी करताय, तर तुमच्या टार्गेट लिस्टमध्ये एमपीएससी सरळ सेवा नक्की ठेवा. ठीक आहे, कारण वॅकन्सी, नंबर ऑफ वॅकन्सी जास्त असतील. एकच परीक्षा असणार, एक परीक्षा असणार म्हणजे प्री आणि मेन्स असू शकते, ते एमपीएससी डिक्लेअर करणार. पण मला काय म्हणायचंय की एक रिक्रुटमेंट प्रोसेस असणार आणि त्यामध्ये एवढ्या विभागाची एक्झाम या ठिकाणी होऊन जाणार. ठीक आहे, मग ती प्री असेल, मेन्स असेल का फक्त एकच परीक्षा असेल हे एमपीएससी आयोग आपल्याला डिक्लेअर करेल, त्याबद्दल आपण नंतर बोलू. बरोबर, पण हे महत्त्वाचं आहे, तर तुमच्या टार्गेटमध्ये हे नक्की ठेवा. आता 1 बाय 1 मी तुम्हाला जे 6 सब टॉपिक आहे ते आपण यावर चर्चा करूया. सगळ्यात पहिल्यांदा हे तुम्हाला करायचंय, हे इंडिव्हिज्युअल करायचंय. माझा मित्र ह्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटची तयारी करतोय किंवा माझ्या सिनियरने केली, माझा ज्युनियर करतोय, माझी ती करते, तो करतोय, असं न करता काही प्रश्न स्वतःला विचारत चला. बरोबर, काही प्रश्न मित्रांनो स्वतःला विचारत चला. एकदा स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय की जर का तुम्ही दिवसातला 5 मिनिटं जर वेळ तुम्ही स्वतःशी बोलायला काढला नसेल तर तो दिवस तुमचा वाया गेला असं समजा. तुम्ही स्वतःसोबत बोलत जा रे, स्वतःच्या आवडी निवडी ज्या आहेत त्यावर विचार करत चला. मला नेमकं कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करायला आवडेल, बरोबर, मला कोणत्या पोस्टसाठी तयारी करायला आवडेल, माझी नेमकी लेव्हल काय अभ्यासाची, स्वतःचं अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे.
जनरली आपण काय करतो की जे डिस्कशन आपल्या आजूबाजूला होत राहतं आपण त्या पद्धतीने स्वतःला कन्सिडर करत जातो. तसं न करता स्वतःचा अनालिसिस करत चला. एक 100 पेजेस नोटबुक किंवा एक डायरी ठेवा आणि त्यामध्ये स्वतःचं एक लक्ष, एक तुमचं गोल जे आहे ते फिक्स करा. आता हे गोल फिक्स करत असताना मी काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेत. हे प्रश्न तर तुम्ही स्वतःसोबत ठेवा. याच्या व्यतिरिक्त आणखी काही क्वेश्चन तुमचे ऍड करा. जेव्हा तुम्ही प्रश्न तयार करायला लागतात, विचारायला लागतात, तेव्हा खरं तर तुमची नॉलेज गेन करण्याची प्रोसेस सुरू होते. ज्यामध्ये बघा मला कोणकोणत्या परीक्षा द्यायच्या आहेत, या वर्षी मी कोणत्या डिपार्टमेंटच्या परीक्षा देणार आहे त्यांची नावं लिहा. कोणत्या पोस्टसाठी CA JEE कोणत्या पोस्टसाठी मला तयारी करायची त्यांची नावं लिहा. स्वतःच्या हाताने ह्या गोष्टी लिहा. ठीक आहे. पुढे मला किती गुण मिळवायचे आहेत, म्हणजे मॅक्झिमम मी किती मार्क्स मिळवले पाहिजे की माझं सिलेक्शन होईल. मागचा डेटा तुमच्याकडे आहेच. जर मला आज 130 140 मार्कच पडताय तर मला 170 पर्यंत पोहोचण्यासाठी आणखी 30 मार्कांची मला गरज आहे. एक टार्गेट सेट करा की मला किती मार्कांपर्यंत पोहोचायचं आहे. मग ते तिथं कसं पोहोचता येईल, आणखी स्वतःला काही प्रश्न विचारा. जसं माझे कमकुवत विषय कोणते, माझे कमकुवत म्हणजे असे कोणते विषय आहेत की ज्या विषयामध्ये माझे मार्क जातात. म्हणजे काही विषय असे असतात की कधी कधी काय होतं, फिअर ऑफ फेल्युअर म्हणजेच आपण फेल होण्याची जी भीती आहे त्यामुळे एखाद्या विषयाला आपण हात घालतच नाही. काही मुलं एन्व्हायरमेंटची तयारी करतच नाही, काही मुलं सॉइल मेकॅनिक्सची तयारी करतच नाही. तर मला काय म्हणायचं, असे कोणते विषय आहेत की ज्याची तयारी आपण कधी केलेलीच नाही, असे कोणते विषय आहेत की ज्याचे आपले नेहमी मार्क्स जातात, त्या विषयांची लिस्ट बनवा. जर एखादा टेक्निकलमध्ये स्ट्रॉंग असेल आणि त्याचे नॉन टेकमध्ये मार्क जात असतील तर त्याची लिस्ट बनवा. नॉन टेकमध्ये चांगले असणारे विषयाचे विद्यार्थ्याचे टेक्निकलमध्ये मार्क जात असतील तर कोणते विषय आहेत त्यांची यादी बनवा. थोडक्यात काय की असे कोणकोणते विषय आहेत की ज्यामध्ये आपण कमकुवत आहोत त्याची लिस्ट बनवा, त्यावर काम करा. यानंतर आपले स्ट्रॉंग विषय कोणते आहेत, जे विषय स्ट्रॉंग आहेत त्याची रिव्हिजन प्रत्येक आठवड्याला करत चला, प्रत्येक 15 दिवसात करत चला, 1 महिन्याने करत चला. कारण जे विषय स्ट्रॉंग आहेत त्याची फक्त रिव्हिजन जरी केली तर ते तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देतील. आणि सोबत सोबत आपल्याला काय करायचं, जे विषय आपले कमकुवत आहेत, आता वेळ आहे आपल्याकडे तर ते वेळेमध्ये पूर्ण करत चला. मला नेहमी विद्यार्थ्यांचा एक प्रश्न कॉमन असतो आणि कदाचित तो त्यांना भीती वाटत असावी, एक पुढचं टार्गेट, एक प्लॅनिंग करता यावी त्यासाठी ते विचारत असतात की सर नवीन रिक्रुटमेंटची जाहिरात कधी येणार, त्यानंतर सर परीक्षा पद्धती कशी असणार, प्री असणार, मेन्स असणार, सिलेबस काय असणार, हे प्रश्न विद्यार्थी नेहमी विचारत असतात. मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत आयोग ह्या गोष्टी स्पष्ट करत नाही तोपर्यंत आपण त्यावर न बोललेलंच बरं. पण एक गोष्ट नक्की सांगतो, तुम्ही टेक्निकल नॉन टेक्निकल या सगळ्यांचा एकत्र अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हा सिलेबस पाहिजे तेवढा छोटा नाही आहे, खूप मोठा सिलेबस आहे. तर त्यामुळे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा, अभ्यासाला सुरुवात करा. आता ह्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यापेक्षा तुम्ही जे कमकुवत विषय आहेत त्यावर काम करा असं मला नेहमी वाटेल. तर तुम्ही काय करायचं, एक पेज बनवा, ह्या पेजवरती स्वतःचा आपलं गोल सेट करायचं आहे. कोणत्या एक्झाम द्यायचे, कोणत्या पोस्टसाठी द्यायचे, कोणते विषय तुमचे वीक आहेत, कोणते विषय तुमचे स्ट्रॉंग आहेत, कोणत्या विषयामधले कोणते टॉपिक सब टॉपिक तुमचे वीक आहेत याची लिस्ट बनवा. जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी कागदांवरती उतरवत नाही, याच्यावर काम करत नाही, माझा शब्द लक्षात ठेवा, तोपर्यंत तुम्ही तेवढ्याच मार्कांमध्ये गोलगोल गोलगोल फिरणार जे तुम्ही मागच्या काही वर्षांपासून करताय. बरोबर. आणखी एक गोष्ट सांगू तुम्हाला, पुढे मी बोलणारच आहे PYQ कसं त्याला यूज करता येईल. पण पहिल्या पेजवरती आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत, ह्या तुम्हाला करता आल्या पाहिजेत. एका पेजवर बनवा, वाटलं तर मला पाठवा, आपण त्या गोष्टींबद्दल चर्चा करू, मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. पण तुम्ही ह्या गोष्टी एका पेजवर काढायच्या, स्वतः काढायच्या. त्यानंतर हे झाल्यानंतर दुसरा महत्त्वाचा टप्पा आपला ह्या ठिकाणी आहे रिसोर्स सिलेक्शन. तुमच्यापैकी व्हिडिओ लेक्चर बघणाऱ्यापैकी काही विद्यार्थी अगदी नव्याने सुरुवात करणार आहात, त्यामुळे तुम्हाला या रिसोर्स सिलेक्शन जर चांगलं झालं तर याचा डायरेक्ट फायदा होणार. काही मुलं ऑलरेडी तयारी करताय पण मार्केटमध्ये नवीन नवीन पुस्तकं येत असतात, नवीन नवीन कोर्सेस लॉन्च होत असतात, तर त्यामुळे नेहमी विद्यार्थी संभ्रमात जात असतो की नेमकं माझ्याकडे आहे ते कंटेंट पुरेसं आहे किंवा नाही, ज्या विषयाचा मी अभ्यास करतोय त्याचं कंटेंट माझ्याकडे पुरेसं आहे का, त्याचा फायदा होईल का, ह्या गोष्टी खूप होत असतात. तर तो संभ्रम आपल्याला ह्या ठिकाणी दूर करायचा आहे. तर बघा, कंटेंट खूप महत्त्वाचं आहे, चांगले रिसोर्सेस खूप महत्त्वाचे आहेत. आता ह्या रिसोर्सेसमध्ये काय काय येणार, तर आता मॅक्झिमम विद्यार्थी लॉकडाऊन नंतर मॅक्झिमम विद्यार्थी या ठिकाणी ऑनलाईन प्लॅटफॉर्मला पसंती करतात. म्हणजे ऑफलाईन जाण्यापेक्षा ऑनलाईन कोर्सेस स्वस्तात भेटतात, आपण आहोत त्या जागेवरती आपल्याला अभ्यास करता येतो. बरेचसे विद्यार्थी घरून अभ्यास करतात, घरी फॅमिलीला सपोर्ट करतात, तर ऑनलाईन कोर्सेसला जास्त विद्यार्थी या ठिकाणी प्रेफर करतात, मॅक्झिमम मुलं ऑनलाईनला प्रेफर करतात. तर सगळ्यात पहिल्यांदा एक चांगला रिसोर्स, एक चांगले व्हिडिओ लेक्चर, एक चांगला कोर्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही त्यासाठी आपलं श्रावण सर्स इंजिनिअरिंग अकॅडमीचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरनं परचेस करू शकतात आणि तुम्ही आपली ही बॅच जी आहे ही बॅच जॉईन करू शकतात.
सो एक चांगला व्हिडिओ रिसोर्स, एक चांगलं कंटेंट तुम्हाला मी ह्या ठिकाणी डिलिव्हर करणार. आणि तुमच्या आजूबाजूच्या लायब्ररीमध्ये बघा, तुमच्या मित्रांना विचारा, महाराष्ट्रामध्ये सरळ सेवेसाठी सगळ्यात टॉपचं कंटेंट जर आपण प्रोव्हाइड करत असतो. जर लक्षात घ्या, लाईव्ह मध्ये मागचे जे काही रेकॉर्डेड फॉर्मचे लेक्चर आहेत त्याही तुम्हाला गोष्टी प्रोव्हाइड होणार आहेत आणि लाईव्ह लेक्चर सुद्धा. तर सगळ्यात टॉपचे व्हिडिओ लेक्चर कंटेंट एमपीएससी आणि TCS IBPS सरळ सेवा महाराष्ट्रामध्ये जी होते त्याचा आपण प्रोव्हाइड करतो. तर हे व्हिडिओ लेक्चर जे आहेत हे तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीचे असणं गरजेचे आहेत. ते आपल्याकडे आपलं रिसोर्स जर तुमच्याकडे असेल, आपले लेक्चर असेल तर मोर दॅन इनफ आहे, दुसरं कुठे जाण्याची गरज नाही. त्याच्यानंतर काही विद्यार्थी असतील की सर मला व्हिडिओ लेक्चर्स नकोय, मला आधीपासून सवय आहे रेफरन्स बुकची लिस्ट किंवा रेफरन्स बुक वाचायची, तर तुमच्याकडे चांगले रेफरन्स बुक किंवा चांगल्या नोट्स असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पण मला असं वाटतं सध्या या सरळ सेवेमध्ये टाइम पिरियड खूप लिमिटेड असतो, तर सगळे रेफरन्स बुक वाचणं थोडंसं कठीण जाईल. कॉलेजमध्ये जर तुम्ही एकदा वाचून ठेवलेले असतील, त्यांच्या नोट्स बनवून ठेवल्या असतील तर तुम्ही त्या रिवाईज करू शकतात. ठीक आहे, सो पॉसिबल असेल तर याचा यूज कमीत कमी करा असं मला वाटतं. त्यानंतर सगळ्यात बेस्ट रिसोर्स तुमच्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याकडे काय असला पाहिजे की जी एक्झामची स्कीम आहे, थोड्या दिवसात एमपीएससी आपल्याला एक्झाम स्कीम देणार, त्यानंतर एक्झामचा सिलेबस आपल्याला देणार, तो प्रत्येकाकडे सिलेबस असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात मोठा गुरु सिलेक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करणारा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर एमपीएससीचे 2011 पासून 22 पर्यंत झालेले पेपर या ठिकाणी मी त्याचं व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्या बॅचमध्ये. हे PYQ सगळ्यात मोठा रोल या ठिकाणी प्ले करत असतात. मग टेक्निकलचं असेल, नॉन टेक्निकलचं असेल, प्रिव्हियस इयर पेपर जर तुम्ही सोडवले आणि ते प्रश्न जर तुमच्याकडनं सुटलेत तर तुमचा कॉन्फिडन्स खूप या ठिकाणी बूस्ट होत असतो. ते प्रश्न पुन्हा पुन्हा वाचल्याने आपल्याला कळतं की कोणत्या लेवलपर्यंत या ठिकाणी पेपरमध्ये प्रश्न विचारले जात असतात. त्यामुळे मी नेहमी मुलांना म्हणतो, मागे पण 2025 मध्ये किंवा 26 मध्ये जेवढे TCS बेस एक्झाम झाल्या, खूप कमी मुलं असतात रे की त्यांनी दिलेला पेपर सोडून इतर शिफ्टचे पेपर पण ते रीड करतात. असे खूप कमी मुलं असतात, पण जे मुलं करतात ना असे बाकीच्या शिफ्टचे पेपर रीड, तर त्यांना अपकमिंग एक्झाममध्ये खूप फायदा होतो. तर एक्झाम स्कीम असेल, सिलेबस असेल आणि प्रिव्हियस इयर पेपर असेल, हे रिसोर्सेस तुमच्या स्टडी टेबलवर असणं गरजेचं आहे. सो व्हिडिओ लेक्चर सिरीज आपल्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये आहे, त्यानंतर हे आपल्या टेबलवरती आहे आणि भरपूर सारे पुस्तकं मार्केटमध्ये आहेत. एवढ्या पुस्तकांमध्ये कन्फ्यूज होऊ नका, तेवढा वेळ नाहीये. एक MCQचं चांगलं बुक तुम्ही ह्या ठिकाणी ठेवा, फक्त एकच MCQचं बुक तुमच्याकडे एक चांगलं बुक असू द्या, बस तेवढा डेटा सफिशियंट आहे. सो एक व्हिडिओ लेक्चर, त्यातनं आपण नोट्स बनवणार आहोत, आपल्या शॉर्ट नोट्स आपण बनवणार आहोत, त्यास आपण पुन्हा पुन्हा रिवाईज करणार आहोत. प्रिव्हियस इयर पेपर असल्यामुळे प्रिव्हियस इयर मधून आपल्याला प्रॉपर डेटा कलेक्ट करता येतो आणि एक प्रॅक्टिससाठी एक चांगलं रेफरन्स बुक एक ठेवायचं, एक चांगलं MCQचं बुक ठेवायचं, बस. याच्या व्यतिरिक्त जास्त रिसोर्सेस नसावे. अदरवाईज काय होतं, काही मुलं युथ पब्लिकेशनचे बुक रेफर करतात, खूप चांगले आहेत, काहीच अडचण नाही, पण त्यामध्ये AEचे भरपूर व्हॉल्यूम आहेत, JEEचे भरपूर व्हॉल्यूम आहेत, एका युनिटमध्ये 500 प्रश्न आहेत, तर तेवढे सोडता मुलांना नाकी नऊ येतात आणि मग काय होतं, पाहिजे तेवढा कॉन्फिडन्स बूस्ट होत नाही. तर त्यामुळे एक चांगलं MCQचं बुक ठेवा प्रॅक्टिससाठी. तर हे रिसोर्सेसची प्रॉपर लिस्ट तुम्ही बनवा. सगळ्यात पहिल्यांदा आपलं ध्येय निश्चित झालं, त्यानंतर रिसोर्सेसच्या लिस्ट आपल्याकडे अवेलेबल झाल्यात, त्यानंतर पुढची स्टेप आहे आपली ह्या ठिकाणी की आपला जो बेस आहे तो आता मजबूत करायचा आहे. बेस मजबूत करायचा आहे. नवीन विद्यार्थ्यांनी जे कोर्सेस आता तुम्ही परचेस केले ते बघायला सुरुवात करा. ज्या मुलांनी ऑलरेडी कोर्सेस बघून झालेले आहेत तर त्यांनी आता काय करायचं, ज्या काढलेल्या नोट्स आहेत त्या रिडिंगला सुरुवात करा. प्रिव्हियस इयर पेपर सोडवता त्या नोट्स रिवाईज करा. काही नवीन प्रश्न असतील तर ते तुमच्या नोट्समध्ये ऍड करा. समजते मी काय म्हणतोय? ऑलरेडी नोट्स प्रिपेअर आहेत तर डायरेक्टली प्रिव्हियस इयर पेपर घ्या MPSCचे आणि सोडवायला सुरुवात करा. पेपर सोडवताना तुम्ही नोट्स रिवाईज करा. काही नवीन प्रश्न सापडले तर तुमच्या नोट्समध्ये वेगळा पेनने मार्क करा. पण सुरुवातच आपण आता नवीन करतोय, ह्या पद्धतीने मी प्लॅनिंग करतोय, सुरुवातच आपण नवीन करतोय, तर तुम्हाला काय करायचं माहिती का, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सब्जेक्टची एक छान अशी लिस्ट बनवून घ्या. काय म्हणतोय, टेक्निकल नॉन टेक्निकल सब्जेक्टची एक छान लिस्ट बनवा. मी तर लिस्ट बनवून दिली आहे, मी तुम्हाला या ठिकाणी लिस्ट बनवून दिलेली आहे टेक्निकल सब्जेक्टची. मेकॅनिक्स, सॉर्म, स्ट्रक्चरल अनालिसिस, थेरी ऑफ स्ट्रक्चर, RCC, प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट स्ट्रक्चर, स्टील, फ्लूइड मेकॅनिक्स, फ्लूइड मशिनरी, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, फाउंडेशन इंजिनिअरिंग, हायवे, ट्रॅफिक, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, सर्वे आहे, एस्टिमेटिंग कॉस्टिंग आहे, CPM पर्ट आहे, BCM आणि बिल्डिंग कंपोनंट आहेत, ब्रिज आणि रेल्वे इंजिनिअरिंग आहे. याच्यासोबत आणखी 1-2 विषय सिलेबसमध्ये जे असतील ते तुम्ही ऍड करू शकतात. ही टेक्निकल सब्जेक्टची लिस्ट तुमच्याकडे असू द्या. यासोबत नॉन टेक्निकल सब्जेक्टमध्ये ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग प्रत्येक एक्झाममध्ये ह्या गोष्टी असतातच.
मराठी, इंग्लिश, जॉग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, सायन्स आहे, करंट अफेअर आहे आणि पर्यावरण आहे. हे नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहेत. ऍक्च्युअल जेव्हा स्कीम येणार, सिलेबस येणार, काही गोष्टी ऍड होतील, काही गोष्टी डिलीट होतील. तर ह्या सब्जेक्टची लिस्ट तुमच्याकडे असू द्या. सो टेक्निकल, नॉन टेक्निकल सब्जेक्टची लिस्ट आपल्या प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड स्टेप आहे की आता जेव्हा तुम्ही व्हिडिओ लेक्चर प्ले कराल सिक्वेन्शियल, जसं आता माझ्या बॅचमध्ये मी एसे टॉस शिकवतोय, तर लेक्चर बघताना लायब्ररीमध्ये फक्त माझी गंमत बघू नका. सर कसं शिकवतोय आपण फक्त बघायचं, मध्ये आळस द्यायचा, मध्ये झोपून जायचं, असं न करता बाजूला नोटबुक ठेवा, छान वेगवेगळ्या कलरचे पेन ठेवा आणि सर शिकवताना त्यातनं शॉर्ट नोट्स कलेक्ट करा. आता शॉर्ट नोट्समध्ये काय असलं पाहिजे, शॉर्ट नोट्समध्ये काय असलं पाहिजे मी नेहमी सांगतो. याच्यावर मी एक व्हिडिओ पण मागे बनवला आहे, हा माझाच फोटो आहे बघा. शॉर्ट नोट्समध्ये काय काय असलं पाहिजे, तर एक स्टँडर्ड डेफिनेशन्स असल्या पाहिजे, टर्मिनॉलॉजी असल्या पाहिजेत, डिफरंट टाइप्स ऑफ लाईन्स आहेत, आयसोक्लिनिक, अगोनिक, कंटूर लाईन, अशा काही लाईन्स असतात त्या असल्या पाहिजेत, फॉर्म्युले असतील, थेरमचे स्टेटमेंट असतील, अझम्पशन्स असतात थेरीचे, आयएस कोडल प्रोव्हिजन्स असतील, काही ग्राफ असतील, फिगर असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये असल्या पाहिजे. ज्या मुलाच्या शॉर्ट नोट्स आता रेडी असतील त्याला मॅक्झिमम फायदा रिव्हिजनमध्ये आणि परीक्षेच्या आदल्या दिवसांमध्ये होतो, खास करून पेपर सॉल्व्ह करताना, टेस्ट सिरीज सॉल्व्ह करताना. तर ह्या शॉर्ट नोट्स बनवायच्या तुम्हाला. जेव्हा तुम्ही व्हिडिओ लेक्चर सुरू करणार, व्हिडिओ लेक्चर बघणार, तर फक्त लेक्चर बघू नका. फक्त लेक्चर बघाल तर कंटाळापणा वाटेल, आळस येणार. तर त्यातनं शॉर्ट नोट्स पॅरलली काढत चला. बरोबर. लिस्ट आपल्याकडे सब्जेक्टची रेडी आहे, आपण लेक्चर बघणं सुरू केलेलं आहे, त्यातनं शॉर्ट नोट्स काढायला सुरुवात करा. आता या काढलेल्या शॉर्ट नोट्स बघा, ह्या शॉर्ट नोट्स आपल्याला तयार करायच्या आहेत, प्रत्येकाला तयार करायच्या आहेत आणि त्यामध्ये काय असलं पाहिजे तेही तुम्हाला सांगितलं. पुढे कन्सेप्ट जेव्हा तुम्ही समजून घेतात, व्हिडिओ लेक्चरमध्ये जेव्हा मी कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगतो, सरळ सेवा परीक्षेमध्ये याचा पार्ट लिमिटेड आहे. म्हणजे कसं, एकदा कन्सेप्ट तुम्हाला समजली खूप भारी झालं. आता तो डेटा तुम्हाला रिमेंबर करायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे, पाठ करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला काही मेमरी टेक्निक्स, काही ट्रिक तुम्हाला बनवून ठेवाव्या लागतील. सो काय म्हणतो लक्षात घ्या, पाठांतराचा रोल सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला सुपर इलेव्हेशन शिकवलं, सुपर इलेव्हेशन कन्सेप्ट काय हे तुम्हाला शिकवलं आणि तुम्हाला तिथे या ठिकाणी विचारलं गेलं की अर्बन रोडमध्ये सुपर इलेव्हेशन किती प्रोव्हाइड करतात, हिली रोड बाउंडेड बाय स्नो सुपर इलेव्हेशन किती प्रोव्हाइड करतात. तर या केसमध्ये ज्या विद्यार्थ्याच्या व्हॅल्यूज पाठ असतील त्याला तो क्वेश्चन जमेल. अदरवाईज तुम्ही सुपर इलेव्हेशनवर 1 तास लेक्चर द्या, तुम्हाला त्याचे मार्क मिळणार नाही. तर कन्सेप्ट समजून झाल्यावर पाठांतर गरजेचं आहे आणि पाठांतर दीर्घकाळ राहण्यासाठी तुम्हाला काही मेमरी ट्रिक्स बनवावे लागतील. ठीक आहे. जसं आता बघा, इंद्रधनुष्याचे कलर, विप जॉयर आपण म्हणतो, ठीक आहे, किंवा ताना पिहिनी पाजा मराठीत आपण त्याला म्हणतो. अशा ह्याच्या काही ट्रिक असतात, त्या दीर्घकाळ लक्षात राहतात. त्यासाठी तुम्ही चॅट जीपीटीचा वापर करू शकतात. आता ज्या टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करा. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या दीर्घकाळ लक्षात कशा ठेवता येतील त्यासाठी मेमरी टेक्निक्स बनवा. व्हिडिओ लेक्चर बघत असताना कन्सेप्ट समजून घ्या. नंबर 2, आपल्या हाताने शॉर्ट नोट्स बनवा. शॉर्ट नोट्स बनल्यानंतर डेटा पाठ करण्यासाठी मेमरी ट्रिक ह्या ठिकाणी बनवा. मेमरी टेक्निक्सचा वापर ह्या ठिकाणी तुम्ही करा. फॉर्म्युलेसाठी, सेपरेट फॉर्म्युल्यासाठी एखादी छोटीशी नोटबुक तयार करता आली तर ती तयार करा आणि रोज त्या फॉर्म्युल्यांना काय करायचं, रिवाइज करायचं, पाठ करायचं. सो महत्त्वाचे टॉपिक पुन्हा पुन्हा रीड करा. जे इम्पॉर्टंट टॉपिक असतील, मग ते कसं कळेल आपल्याला की हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे किंवा नाही, त्यासाठी म्हटलं तुम्हाला प्रिव्हियस इयर पेपर स्पर्धा परीक्षामध्ये सगळ्यात मोठा रोल प्ले करत असतो सिलेक्शनसाठी. तर मागचे जे काही प्रिव्हियस इयर पेपर आहे ते जर तुम्ही रीड केले तर तुमच्या लक्षात येईल की कोणते टॉपिक असे आहेत की त्यावर प्रश्न जास्त विचारले जातात. बरोबर. फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे स्ट्रक्चरल अनालिसिस मी शिकवतोय, MDM मेथडवर जास्त प्रश्न असतात, रूट ट्रसेसवर प्रश्न जास्त असतात. तर हे प्रिव्हियस इयर पेपर जर वाचलं ना तर लक्षात येतं. मग अशा टॉपिक आपल्याला काय करायचे, पुन्हा पुन्हा रीड करायचे. सो व्हिडिओ लेक्चर बघताना कन्सेप्ट समजून घ्या. नंबर 2, शॉर्ट नोट्स बनवा. शॉर्ट नोट्स बनवल्यानंतर तुम्ही त्याला ट्रिक वापरा, मेमरी ट्रिक वापरून काही कोड बनवून ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, फॉर्म्युल्यासाठी सेपरेट नोटबुक बनवा आणि जे टॉपिक महत्त्वाचे ते टॉपिक एका ठराविक इंटरवल नंतर वाचत चला. मी तर तुम्हाला नेहमी म्हणेल की उद्या मंगळवारी तुम्ही जे लेक्चर बघाल त्याच्या आधी सोमवारी जे झालंय ते 5 मिनिटं वाचून घ्यायचं. बुधवारी तुम्ही लेक्चर जेव्हा बघाल, मंगळवारी आणि सोमवारी ते तुम्ही शिकलात ते वाचून घ्या. गुरुवारी जेव्हा तुम्ही लेक्चर करायला बघाल, बुधवार, मंगळवार, सोमवार जे काही शिकलात ते वाचून घ्या. संडे हा दिवस काही वेगळं करू नका. आठवड्याभरात जे जे शिकलात ते फक्त रीड करा, पुन्हा पुन्हा रीड करा. जेवढ्यांदा तुम्ही रीड करा तेवढा तुम्हाला फायदा होईल. तर ह्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन्व्हॉल्व करायच्या आहेत तुमच्या अभ्यासामध्ये. फक्त रॅन्डम पद्धतीने अभ्यास करू नका, त्याने आउटपुट काहीच येणार नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायच्या
आहेत. शॉर्ट नोट्समध्ये काय काय इन्क्लूड असलं पाहिजे हे तुम्हाला मी इथं सांगितलं. शॉर्ट नोट्समध्ये कोणकोणत्या गोष्टी असणार ते मी तुम्हाला इथं सांगितलं. नेक्स्ट, टेक्निकल सब्जेक्टच्या लिस्ट दिलेल्या आहेत, नॉन टेक्निकल सब्जेक्टच्या सुद्धा मी तुम्हाला ह्या ठिकाणी लिस्ट दिलेल्या आहेत. आता हे सगळं काही आपल्याकडे आहे म्हणजे काय, व्हिडिओ लेक्चर सिरीज आहे, आपण लेक्चर पण छान बघतोय, आपण नोट्स पण काढून ठेवलेले आहे, स्टँडर्ड फॉर्म्युले सुद्धा आपण लिहून ठेवलेले आहेत, शॉर्ट नोट्स पण आपण बनवले आहेत. आता मेन रोल ह्या ठिकाणी प्ले कोण करतं की प्रॅक्टिस आणि रिव्हिजन. तुम्हाला काय करायचं, आता ह्याच गोष्टी रिवाईज करायच्यात. रिव्हिजन करताना तुम्ही 24 तासानंतर रिव्हिजन करा, त्याच्यानंतर तुम्ही 3 दिवसानंतर, 7 दिवसानंतर, 15 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर, पुढे तुम्ही 2 महिने 3 महिन्यानंतर रिव्हिजन करा. सो एक टॉपिक असा पुन्हा 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 रिवाईज करावा लागतो. अहो तुम्ही तर लर्निंग फेजमध्ये, मी टीचिंग करत असतो, जर मी एखादी गोष्ट 6 महिने नाही शिकवली तर मला विसरल्यासारखं होतं. तर तुम्ही तर विद्यार्थी दशेत आहात, अजून तुम्हाला तर पाठ करून पेपरमध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. तर विसरणं म्हणजे काय, मीच विसरतो असं नाही आहे, हे लक्षात घ्या. विसरणे ही निसर्गाने दिलेली एक देणगी आहे. विसरणे ही एक दिलेली एक चांगली गोष्ट आहे. फक्त प्रॉब्लेम असा झाला आहे की आपण आता पेपरची तयारी करतो आणि आपण नेमकं विसरून जातो. तर त्यावर काम करण्यासाठी आपल्याला ते पुन्हा पुन्हा वाचत राहावं लागणार आहे. तर काय करायचं, आता आपल्याला प्रॅक्टिस सेशन सुरू करणार आपण याच्यानंतर. हे जेव्हा 1 बाय 1 ह्या स्टेप सांगतोय मी पुढे तुम्हाला, लेक्चर बघितल्यानंतर पुढे आपण प्रॅक्टिस सेशन करणार आहोत. एक स्टँडर्ड बुक आपण आपल्याकडे ठेवलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टच्या युनिट वाईज MCQ असतील. जो चॅप्टर झाला तर त्याच्या आपल्याला कमीत कमी 30 ते 40 MCQ सोडवायचे आहेत. म्हणजे जे कंटेंट सर आपल्याला डिलिव्हर करताय त्यातनं प्रश्न सुटताय का नाही ते बघायचं. असं कुठलंच कंटेंट नाही की त्याने 100% क्वेश्चन सुटतील. काही प्रश्न अगदी नव्याने असतील तर ते ॲज इट इज तुमच्या नोटबुकमध्ये ॲड करायचं. ठीक आहे. सो MCQ सोडवायचे. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर पेपर जे आपण काढून ठेवलेले आहेत, आता ते पेपर आपल्याकडनं सॉल्व्ह होत आहे का तेही चेक करा. त्या पेपरमध्ये त्या युनिटचे प्रश्न आलेले आपल्याकडनं सुटताय का तेही तुम्ही ह्या ठिकाणी बघा. सो MCQ सॉल्व्ह करायचे आहेत, त्यासोबत प्रिव्हियस इयर पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. आणि हे सॉल्व्ह करता करता तुमच्याकडनं ज्या चुका होतात आता प्रॅक्टिसमध्ये, आता आहे त्या वेळेमध्ये त्या चुका लिहून ठेवा. जेवढ्या चुका तुम्ही प्रॅक्टिस सेशनमध्ये आता कराल तेवढा फायदा तुम्हाला एक्झामिनेशन हॉलमध्ये होणार. ज्या चुका तुम्ही आज करताय त्या चुका लिहून ठेवत चला. काय म्हटलं मी तुम्हाला, सिक्वेन्स लक्षात येतो तुम्हाला. एक छान व्हिडिओ लेक्चर घेतलेला आहे तुम्ही आणि तुम्ही ते लेक्चर बघायला सुरुवात करताय. त्यानंतर शॉर्ट नोट्स पण तुम्ही बनवून ठेवलेले आहेत. सब्जेक्ट कंप्लीट झाला का तुम्ही त्या सब्जेक्टचे युनिट वाईज MCQ सोडवा, त्या सब्जेक्टचे युनिट वाईज आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवा आणि ते सोडवताना ज्या चुका झाल्या त्या चुका आता लिहून ठेवा. या जेवढ्या चुका तुम्ही आता लिहून ठेवणार त्यांना आपल्याला हळूहळू ओव्हरकम करायचं आहे आणि फायनल टेस्टमध्ये मग तुमच्याकडनं चुका होणार नाहीत. समजलं का. हे प्रॅक्टिसचा जो काही टाइम आहे, हा प्रॅक्टिसचा टाइम कधी येणार, जेव्हा जसं तुम्ही पुढे 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 सरकाल, एक एक सब्जेक्ट तुम्ही कंप्लीट करत जाणार. असं करत 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 गेलात, तुमचा पूर्ण सिलेबस संपला, एक्झामला अजून वेळ बाकी आहे, तर तुम्ही डायरेक्टली फायनल पंच देऊ शकतात. मॉक टेस्ट आणि मॉक टेस्ट सर्व विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत, ज्यामध्ये तुम्ही सब्जेक्ट वाईज देऊ शकतात, फुल लेंथ टेस्ट देऊ शकतात. मॉक टेस्ट ही कशासाठी द्यायची असते एक लक्षात घ्या. तुम्ही वेळेमध्ये पेपर सोडवताय का नाही हे चेक करण्यासाठी, तुमच्याकडनं कोणत्या चुका होत आहे प्रॅक्टिस सेशनमध्ये हे समजून घेण्यासाठी. मॉक टेस्टमध्ये आलेले मार्क आणि त्या मार्कांचं टेन्शन कधी घ्यायचं नसतं. उलट आम्ही तेच करतो, आम्ही त्याचं टेन्शन जास्त घेऊन बसतो. तर आपल्याला काय करायचं, सब्जेक्ट वाईज असतील, फुल लेंथ असतील, मॉक टेस्ट आपल्याला सोडवायच्यात. आपल्याकडे भरपूर सारे टेस्ट अवेलेबल आहेत आपल्या ॲप्लिकेशनवरती. त्याने आपल्याला टाईमचं मॅनेजमेंट करायचं आहे आणि ॲक्युरेसी इम्प्रूव्हमेंट करायची आहे. कोणत्या टॉपिकचे मार्क आपले जातात तो टॉपिक वाचायचा, तो टॉपिक रिवाईज करायचा. कोणत्या चुका होतात त्या पुन्हा लिहून ठेवायच्यात, पुढच्या टेस्टमध्ये पुन्हा ओव्हरकम करायचं. तर हे कधी देणार आपण, फुल टेस्ट कधी देणार आपण, जेव्हा आपला कंप्लीट सिलेबस कव्हर झाला तेव्हा. सब्जेक्ट वाईज तुम्ही देऊ शकतात. एसे टॉस सब्जेक्ट संपला, सरांनी RC सुरू केला, तर तुम्ही एसे टॉसचे या ठिकाणी मॉक टेस्ट देऊ शकतात. त्यांना टाइम मॅनेजमेंट, तुमची ॲक्युरेसी तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. तर प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या प्रोसेसमधूनच जायचं आहे. आलं का लक्षात. रॅन्डमली काही करायचं नाहीये. तुम्ही तुमचा आहे आताचा दिवसाचा टाइम तुम्ही 2 पार्टमध्ये स्प्लिट करू शकतात. मी तर म्हणेल 10 तास जर एखादा विद्यार्थी अभ्यास करत असेल तर जवळजवळ 6 तास 60% टाइम आता नॉन टेक्निकल सब्जेक्टला द्या आणि 40% टाइम आता टेक्निकल सब्जेक्टला द्या. त्याने तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघा, तुम्ही त्याच्या नोट्स बनवा, तुम्ही त्याच्या शॉर्ट नोट्स बनवा. तर असा टाइम स्प्लिट करून घ्या. 5 तास अभ्यास करत असाल तर 3 तास अभ्यास नॉन टेक्निकलचा करा सध्या आणि 2 तास तुम्ही टेक्निकलचा करा. टेक्निकलची संपूर्ण तयारी मी तुमची करून घेईल, पण नॉन टेकवर पण काम करा. कारण माझ्या नेहमी लक्षात येतं की मुलं नॉन टेकला घाबरतात किंवा त्याचे मार्क जातात. तर आता वेळ आहे आपल्याकडे तर त्यावर काम करू आपण असं मला वाटतं. तर ह्या 5 टप्प्यातनं तुम्हाला जायचं आहे. आणि 6वा जो काही टप्पा आहे जो खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी मिस करतात आणि मी त्यावर नेहमी जोर देतो,
तो असा की तुमचं डेली रुटीन सकाळी उठल्यापासून, जर तुमचं सकाळी उठल्यापासूनचं रुटीन चांगलं असेल तर तुमचा पुरा दिवस चांगला जात असतो. तर त्यामुळे एक लक्षात घ्या, हा खूप महत्त्वाचा आहे. हा 6वा टप्पा खूप महत्त्वाचा आहे की तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात करताना एकतर तुम्ही प्राणायाम करा, तुम्ही या ठिकाणी योगासनं जमत असतील ते करा, ध्यान करता आलं तर ते करा, किंवा एखादी एक्सरसाइज करता आली तर ती करा. दिवसाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने करा मित्रांनो. आणि नेहमी जे डिस्ट्रॅक्शन तुमच्याकडे होत आहेत, सध्या जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत त्यांची लिस्ट बनवा आणि जेवढे डिस्ट्रॅक्शन्स तुम्हाला अवॉइड करता येतील तेवढा अवॉइड करा. कारण तुमचा प्रॉब्लेम असा आहे, तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, प्रचंड वेळ आहे, पण तो वेळ कुठे कुठे सटकून जातो, कुठे निसटून जातो हे कळत नाही. आणि आजच्या घडीला सगळ्यात मोठा जो काही शत्रू आहे आपला तो आहे मोबाईल. मी नेहमी यावर जोर देतो. आणि सोशल मीडिया, बरेचसे ॲप्लिकेशन्स आहेत, जसं व्हॉट्सॲप आहे, इन्स्टा आहे, टेलिग्रामवर नको नको तेवढे ग्रुप विद्यार्थ्यांनी जॉईन करून ठेवले आणि ग्रुप डिस्कशनमध्ये इन्व्हॉल्व होत असतात. तर जमलं तर यावर कंट्रोल करता आला तर तो कंट्रोल करा, कारण हे सगळं स्वतःसाठी. आणि कमीत कमी तुम्हाला 6 ते 8 तास या ठिकाणी अभ्यास करायचा आहे पुढच्या 6 महिन्यासाठी. मी परत एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतो, तुम्हाला फक्त इथं मिनिमम 30 आणि 40 मार्क मिळून पास नाही व्हायचंय, तुम्हाला सिलेक्शन लिस्टमध्ये यायचंय. आणि किती दिवस तुम्ही वर्ष खेळत राहणार, काहीतरी करणार आणि सोडून देणार, करणार आणि सोडून देणार, असंच करत असाल तर उमेदीची वर्ष वाया जातील, हाती काहीच सापडणार नाही. तर त्यामुळे राजे हो, एक 6 महिने कमीत कमी थोडासा सिरियसनेसने अभ्यास करा. मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. टाइम टेबल बनवा. टाइम टेबल जर का सपोज 2-1 दिवस फॉलो होतंय, तिसऱ्या दिवशी ब्रेक होत असेल तर पुन्हा ते टाइम टेबल बनवा, पुन्हा त्याने काम करा. ह्या गोष्टी सगळ्यांबाबत होत असतात. तुम्ही टिकून किती राहतात त्या पिचवर ते खूप महत्त्वाचं आहे. तर याला थोडासा अवॉइड करण्याचा प्रयत्न करा, यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा. बरेचसे विद्यार्थी अतिविचाराच्या आहारी गेलेले असतात, खूप ओव्हर थिंकिंग करतात. त्या ओव्हर थिंकिंगच्या ट्रॅपमधून बाहेर पडायचंय तर पुन्हा सांगतो राजांनो, तुम्ही ह्या गोष्टींचा वापर करा. आपल्या यूट्यूब चॅनलवर मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. 21 दिवस मी या ठिकाणी प्राणायाम घेतले. तुम्ही पहिल्या दिवसापासून सुरू करा. माझा व्हिडिओ प्ले करायचा आणि शांत पद्धतीने सांगतो तसं प्राणायाम करा. 21 दिवसामध्ये ह्या गोष्टी तुमच्या या ठिकाणी ओव्हरकम होऊन जातील. या जगात प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सर स्टेजवर समोर दिसताय, बडबड करताय म्हणजे मी सुखी आहे असं नाही. माझ्या प्रॉब्लेमचा पॅटर्न वेगळा आहे, त्याचा प्रकार वेगळा आहे. तुमच्या प्रॉब्लेमच्या, तुमच्या समस्या वेगळ्या आहेत. प्रत्येक जण ह्या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये आहे. फक्त त्याला किती चिपकून घ्यायचं आणि किती सोडून द्यायचं हे आपल्यावरती. आलं लक्षात? तर त्यामुळे आज माझ्यासाठी काय गरजेचं आहे हे लक्षात घ्या, त्यावर काम करा मित्रांनो. तर हे आपला 6वा टप्पा असणार आहे. आणि कधी कधी काय होतं, हा फिअर ऑफ फेल्युअर प्रकार जो आहे ना, तुम्हाला मॅक्झिमम मुलांमध्ये दिसून येतो. जसं काही मुलं टेस्ट देतच नाही, टेस्ट सिरीज सोडवतच नाही. मी त्यांना विचारतो, अरे टेस्ट सिरीज का सोडवत नाही? तर त्यांचं मला एक्सप्लेनेशन काय असतं की सर पुढच्या 8 दिवसावरती पेपर आहे आणि टेस्टमध्ये कमी मार्क जर पडले तर मग माझं मोटिवेशन डाऊन होणार. मी पुन्हा सांगितलं, टेस्ट सिरीज आपल्याला या ठिकाणी मार्क्ससाठी बिलकुल द्यायच्या नाहीयेत. आपलं टाइम मॅनेजमेंट, आपल्या होणाऱ्या चुका या आपल्याला टाळता याव्यात यासाठी आपल्याला टेस्ट सिरीज द्यायचे आहेत. यासोबत काही मुलं एखादा सब्जेक्ट कधी प्रिपेअरच करत नाही. का? कारण त्या सब्जेक्टला सुरुवात केली तर तो समजतच नाही, तो बोरिंगच एवढा व्हायला लागतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं फील होईल की एखादा सब्जेक्ट बोरिंग होतोय, मला कळत नाही, तर समजून घ्यायचं त्याचं बेसिक आपला मिस झालेला आहे. तर त्याचं अगदी पहिल्या लेक्चरपासून 1च्या स्पीडनेच बघा, पुन्हा पुन्हा बघा. एकदा का तुम्हाला तो विषय कळायला लागला का तुम्हाला बोर होणार नाही. बोर होणं म्हणजे काय की समोरचा जे सांगतो ते आपल्याला कळतच नाही, आपल्याला समजतच नाहीये, मग तेव्हा आपल्याला बोर व्हायला लागतं. सो इंटरेस्ट डेव्हलप करण्यासाठी त्या विषयाचा पाया, त्याचा बेस शोधा आणि तिथून काम करायला सुरुवात करा. तर जे राहिलेले विषय, एखादा विषय जर तुम्हाला समजत नाही तर तुम्ही ते सोडून देतात, तर त्या विषयावर पण आपल्याला काम करायचं आहे. टेस्ट सिरीज आपल्याला देत राहायच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, दिवसातनं ज्या ज्या वेळेला तुम्हाला हा प्रकार जाणवेल की मला थकवा येतोय, तर बसा, दीर्घ श्वास घ्या, थोडंसं आणखी आपल्याला जे करायचं ते डोळ्यासमोर आणा आणि पुन्हा अभ्यासाला लागा. जेवढा वेळ लायब्ररीमध्ये स्पेंड कराल तेवढा तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने या काही स्टेप्स मला तुम्हाला सांगायच्या होत्या, त्या मी तुम्हाला सांगितल्या. आता आपल्या बॅचमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत, तर ह्या विद्यार्थ्यांसाठी मी प्रत्येक संडेला लेक्चर तर मी घेत नाही, संडेला मी शिकवत नाही, पण संडेला मी एक मिनिमम अर्धा तास सेशन तुमच्यासाठी ठेवत जाणार, ज्यामध्ये वीकली तुम्ही काय काय केलं आणि पुढच्या वीकमध्ये काय करायचंय याचं मी तुम्हाला शेड्यूल, याचं मी तुम्हाला प्लॅनिंग देत जाणार. ठीक आहे? सो बघूया आता हे जे सेशन मी कंडक्ट केलंय, तुम्ही त्याला किती चांगल्या पद्धतीने ऐकतात, किती चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करतात. जे मुलं इम्प्लिमेंट करतील त्यांच्या डेली लाईफमध्ये काहीतरी प्रमाणामध्ये सुधारणा नक्की होणार आणि ते लिस्टमध्ये या ठिकाणी मला दिसतील. आणि जर फायदा होत असेल तर तुम्ही ह्या गोष्टी कंटिन्यू करा, कारण या गोष्टींमुळे तुमच्या जीवनामध्ये जर त्याचा चांगल्या पद्धतीचा इम्पॅक्ट होतोय तर एक पोस्ट तुमच्याकडे निघाली, तुमचे सगळे प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होतील. आणि जर तुम्ही हे इम्प्लिमेंट करत नसाल
तर मग एरे माझ्या मागल्या त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सुरू होणार आणि मग तुम्ही मला विचारता सर 130 140च्या पुढे का जात नाही, कारण तू नवीन असं काही करतच नाही, तू त्याच गोष्टी रिपीट करत असतो. तर त्यामुळे तुम्ही जर करून त्याच गोष्टी करून थकला असणार, मार्क वाढत नसेल, तर मी जसं सांगतोय ते एकदा तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी करा. सर ॲड कधी येणार, सर जागा किती असतील, सर एक्झाम स्कीम कधी येणार, असे प्रश्न मला न विचारता मला असं वाटतं की तुम्ही अभ्यासावरती, सब्जेक्टच्या क्वेश्चनवरती, PYQ वरती असे प्रश्न मला विचारले तर मला त्याचा जास्त फायदा होईल. माझ्याकडे बरेच विद्यार्थी असतात. वन कोर्स फॉर ऑल 2025 मध्ये माझ्याकडे होती बॅच. या बॅचला जवळजवळ 3,500-4,000 हजार विद्यार्थी होते. पण तुम्हाला सांगू मॅक्झिमम 40-50 पोरं असतील की जे मला टेक्निकल प्रश्न विचारत असतील. बाकीच्यांचं सगळं वायफळ गप्पा किंवा कॉल आल्यावर असे विचित्रच प्रश्न मला विचारणार. आताही आपल्या एमपीएससी सरळ सेवा बॅचमध्ये मागच्या एका महिन्यामध्ये जवळजवळ 200+ ॲडमिशन झालेले आहेत. पण या बॅचमध्ये सुद्धा 2-3 मुलं अशी असतात की तेच टेक्निकल प्रश्न मला विचारतात. तर मित्रांनो त्या तुमचा क्वालिटी टाइम जो आहे तो अशा गोष्टींवर खर्च करा. तो कन्सेप्टवरती, PYQ वरती, क्वेश्चनवरती वेळ तुमचा खर्च करा. अशा गप्पांमध्ये तुम्ही लागू नका. ठीक आहे. सो भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. काही डाऊट असेल, काही शंका असेल तर तुम्ही माझ्या नंबरवरती मला कॉल करू शकतात. बॅचबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्यासाठीही तुम्ही मला कॉल करू शकतात. सो भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू सो मच.